सुरुवातीला थेट जाऊयात बीडमध्ये, कारण आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडच्या दौऱ्यावरती आहेत. कारण ते बीडचे पालकमंत्री सुद्धा आहेत. तर पालकमंत्री म्हणून बीडचा पहिलाच त्यांचा दौरा आहे आणि या दौऱ्यादरम्यान अजित पवारांनी सज्जड असा दम भरलाय. विकास कामं करताना खंडणी मागू नका, नाही तर मकोका लावायला मागे पुढे पाहणार नाही, असा थेट इशाराच अजित पवारांनी दिलाय. बंदूक दाखवली तर परवाना रद्द करण्याचाही इशारा दिलाय. तसंच चारित्र्य स्वच्छ ठेवा असा सल्लाही त्यांनी आपल्या आमदारांना, पदाधिकाऱ्यांना दिलाय. चुकीचं वागला तर तुम्हाला कार्यवाही केली जाईल. तुमच्यावर जे काही नियम आहेत त्या पद्धतीनं कलम लावली जातील. सातत्य ते राहिलं तर मकोका पण लावला जाईल. कारण 3-4 केसेस एखाद्याच्यावर लागल्या, 4 एक गंभीर स्वरूपात, तर ते होतं. तर बीडमध्ये दादांची एंट्री झाली आहे आणि दादांनी दम सुद्धा दिलाय. कोणता पाहूयात. विकास काम करताना खंडणी मागू नका, मकोका लावेल. वेडवाकडं काम केला तर सहन करणार नाही. बंदुका दाखवणारे, त्याचे रील्स बनवणाऱ्यांवर सुद्धा कारवाई. परवानाही रद्द. दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना दूर ठेवा आणि चारित्र्य स्वच्छ ठेवा असाही सल्ला दिलाय. तर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना कदापि संरक्षण दिलं जाणार नाही, असं स्पष्टीकरण आणि सूचनाही दादांनी दिली आहे. तर या दौऱ्यादरम्यान धनंजय मुंडेंसमोरच अजित पवारांनी खंडणीचा मुद्दा काढला आणि म्हणून अजित पवारांचा नेमका रोख कोणाकडे होता याची सुद्धा आता चर्चा सुरू झाली आहे. काही क्षणात ते कळेलच. तुर्तास आपण आता पुढच्या बातमीकडे वळूयात. बातमी बीडमधूनच आहे. धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणाऱ्या आमदारांना आता मोठा धक्का बसलाय. कारण सुरेश धस आणि प्रकाश सोळंके या दोघांनाही बीड जिल्हा नियोजन समितीवरून डावलण्यात आलेलं आहे. पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक होतीये. मात्र नामनिर्देशित सदस्यांमध्ये सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंची नियुक्ती करण्यात आलेली नाहीये. तर त्यांच्याऐवजी गेवराईचे आमदार विजयसिंग पंडित आणि केजच्या आमदार नमिता मुंदडा या दोघांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणूनच धस आणि सोळंकेंना हा मोठा धक्का आहे. तर आपण पाहतोय भाजपचे आमदार आहेत सुरेश धस आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार आहेत प्रकाश सोळंके. यांच्या जागी आता राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून विजयसिंग पंडित आणि भाजपकडून नमिता मुंदडा हे दोघे या समितीत असणार आहेत. तर डावलण्यात आल्यानंतर आता भाजपचे आमदार सुरेश धस अजित पवारांची स्वतंत्र अशी भेट घेणार आहेत. सुरेश धस अजित पवारांना एक पेन ड्राईव्ह देणार आहेत. म्हणून या पेन ड्राईव्ह मध्ये नक्की काय असणार आहे असाही प्रश्न विचारला जातोय. डीपीडीसी बैठकीत सुरेश धस यांना नो एंट्री देण्यात आली आहे. म्हणून अजित पवारांना आता स्वतंत्र भेटून पेन ड्राईव्ह देण्याचा निर्णयच त्यांनी घेतलाय. अजित पवार फास्ट निर्णय घेतात असा विश्वास त्यांनी माध्यमांशी बोलून दाखवलाय. पाहूयात काय म्हणालेत. दादांचा कामाचा उरक चांगला आहे, फास्ट निर्णय क्षमता आहे. त्याच्यामुळं जिल्ह्याला, आणि आता जिल्ह्याला फरक दिसला नाही का? बीड शहरात सगळे घाणच घाण असते, जरा साफसफाई तरी झाली ना. म्हणून दादांनी वारंवार आमच्या जिल्ह्याला यावं अशी आमची अपेक्षा आहे. आज ते डॉक्युमेंट आणि मी त्याची सीडी जी आहे ते काय म्हणतात, पेन ड्राईव्ह, त्याचं पेन ड्राईव्ह त्यांच्याकडे देणार. आज काही पुरावे देणार आहे तुम्ही दादांना? अहो, पेन ड्राईव्ह सगळेच पुरावे आहेत ना त्याचे. तेव्हा बीडच्या राजकारणामध्ये आता या पेनड्राईव्हची चर्चा सुरू झाली आहे. नेमकं सुरेश धस यांच्या त्या पेनड्राईव्हमध्ये काय याचं औत्सुक्य सगळ्यांनाच लागलेलं आहे. यानंतर आता इतरही राजकीय बातम्या, त्यांचा वेगवान आढावा न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून. मुंबईकरांची ट्रॅफिकमधून सुटका व्हावी यासाठी परिवहन विभागानं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. मुंबईत पुढच्या 5 वर्षांत जलवाहतूक वाढवण्याचा निर्णय परिवहन विभागानं घेतलाय. येत्या 3 महिन्यात जलवाहतुकीचा आराखडा तयार करण्याचे आदेशही देण्यात आले. तर मुंबईत पुढच्या 2 महिन्यात रॅपिडो सारख्या बाईक सर्व्हिस सुरू होणार आहेत. दरम्यान बाईक टॅक्सी सुरू करताना महिलांच्या सुरक्षेची सुद्धा विशेष अशी काळजी घेतली जाणार आहे. बाईक चालवताना मागे प्रवासी बसवताना बाईकच्या मध्ये पार्टिशन लावणं बंधनकारक असणार आहे.
मुंबई पुणे मार्गावरील बोरघाट मिसिंग लिंकला हुतात्मा वीर शिग्रोंबा या धनगर बोगदा गाव देण्याची मागणी केली आहे. भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्राद्वारे ही मागणी केली आहे. वीर शिग्रोबांच्या शौर्य कथेला उजाळा देण्याची विनंती पत्रात करण्यात आली आहे. सिडकोनं गेल्या वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावरती माझं पसंतीचं घर म्हणत तब्बल 26,000 घरांची सोडत काढली होती. मात्र सिडकोच्या माझ्या पसंतीच्या घराला नागरिकांची नापसंती मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. घरांच्या अवाढव्य किमतीमुळेच सिडकोच्या घरांना अल्प प्रतिसाद मिळालाय. नाशिक शहरासाठी प्रवासी वाहतुकीला 750 बसेस गरज आहेत. तर सध्या नाशिक शहरात 250 बस चालवल्या जातात. लवकरच 50 बस सिटी लिंक बस सेवेत दाखल होतील. कल्याणच्या सुभाष मैदानात इंडोर स्टेडियम प्रकल्पाला क्रिकेट प्रेमींनी आता विरोध केलाय. माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी मैदानाच्या पाहणी दरम्यान क्रिकेट प्रेमींनी त्यांना घेराव घातला. इंडोर स्टेडियम प्रकल्प होऊ देणार नसल्याची भूमिका मनसे आणि क्रीडा प्रेमींनी व्यक्त केली आहे. सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर हे गेल्या 7 महिन्यांपासून अंतराळ स्थानकात अडकले आहेत. यातच आता अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एलॉन मस्क यांच्याकडे त्यांना परत आणण्यासाठी मदत मागितली आहे. तसंच याकडे दुर्लक्ष केल्यामुळे बायडन यांच्यावरही ताशेरे ओढलेत. फायर ऑडिट नसणाऱ्या इमारतीचं वीज आणि पाणी आता खंडित केलं जाणार आहे. फायर ऑडिट रिपोर्ट 28 फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याच्या जाहीर नोटीसमधून अल्टिमेटम देण्यात आलेला आहे. तर इमारत आढळल्यास सील करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. यवतमाळ शहरात जीएसटी पथकाचे छापे पडलेत. अप्सरा टॉकीज परिसरात प्लायवूड आणि हार्डवेअर दुकानांना या कारवाईत लक्ष करण्यात आलं. काही दुकानांची शटर सील सुद्धा केली गेली. त्यामुळे व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली. शेगाव पोलिसांनी गांजा तस्कराला रंगेहात पकडलंय. या कारवाईत 2 क्विंटल 7 किलो गांजा हस्तगत केला गेलाय. एकाला अटक तर एक आरोपी फरार आहे. यावेळी पोलिसांनी एकूण 42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. अहिल्यानगरच्या श्रीरामपूर तालुक्यात वाळू तस्करांनी हैदोस घातलाय. कारवाईसाठी गेलेल्या महसूल अधिकाऱ्यांसह पोलिसांवरती वाळू तस्करांनी प्राणघातक हल्ला केला. अवैध वाळू तस्करी विरोधात कारवाई दरम्यान पोलीस आणि महसूल कर्मचाऱ्यांवरती दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात कोतवाल तलाठ्यासह एक पोलीस नाईक जखमी झाला. सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील मुर्टापाटी ते नळदुर्ग बाह्य वळण रस्ता तब्बल 10 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वाहतुकीसाठी आता एका बाजूनं खुला झालाय. SUC इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीनं रस्त्याचं काम केलंय. यापूर्वी 4 कंत्राटदारांनी काम अर्धवट सोडून दिलं होतं आणि म्हणूनच काम रखडलं होतं. कोल्हापूर जिल्हा परिसरात टस्कर हत्ती धुमाकूळ घालतोय. या हत्तीनं आपला मोर्चा आता लिलाव रांग इथल्या शेतीकडे वळवलाय. टस्कर हत्तीकडून या परिसरातील ऊस शेती, केळी बागांचं मोठं नुकसान झालंय. दररोज हत्तींकडून होणाऱ्या नुकसानीबद्दल शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. यवतमाळच्या घाटंजीत कत्तलीसाठी जनावरं घेऊन जाणारा ट्रक उलटलाय. यात 5 बैलांचा दबून मृत्यू झालाय. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन 14 जनावरांची सुटका केली आहे. या प्रकरणी तस्करांवरती कारवाई झाल्याचं अजूनही स्पष्ट नाहीये. पुणे नाशिक महामार्गावरती बोटा माळवाडी इथं उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला पाठीमागून कारची धडक बसली. धडकेत पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर 2 जण गंभीर आहेत. जखमींवरती सध्या उपचारही सुरू आहेत. सायन पनवेल महामार्गावरती जुईनगर रेल्वे स्टेशन समोर एका भरधाव कारनं 2 रिक्षांना जोरदार धडक दिली. या अपघातात एक रिक्षा चालक ठार झाला तर दोन्ही रिक्षांचा चक्काचूर झालाय. धाराशिवच्या तेरखेडामध्ये फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाला.
या स्फोटात 6 जण भाजल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तेरखेडा इथे फटाका निर्मितीचे जवळपास 200 कारखाने आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकाच दिवशी तब्बल 7 जणांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. शहरात एकाच दिवशी विविध ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. मावळमधील गुलाबाच्या शेतीला परदेशी पाहुण्यांनी भेट दिली आहे. यावेळी शेतकऱ्यांबरोबर त्यांनी करारही केलाय. अकोल्यातल्या तेल्हारा तालुक्यातल्या तळेगाव बाजार इथल्या माजी मुख्याध्यापकानं तुरीचं विक्रमी उत्पन्न घेतलंय. प्रत्येकी एकरातून 15 क्विंटल तुरीचं विक्रमी उत्पन्न घेतलं गेलंय. जवळपास 4 एकरातून 60 क्विंटल एवढं उत्पन्न शेतकऱ्याला मिळालंय. गेल्या काही वर्षांपासून पपईला नंदुरबार जिल्ह्यात पपई तोडणीला सुरुवात झाली आहे. उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात पपईची मागणी वाढली असून पपईला चांगला दर मिळतोय. गेल्या 5 वर्षांतील सर्वाधिक दर सध्या मिळतोय. 15 ते 20 रुपये प्रति किलोचा दर सध्या पपईला मिळतोय. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांची टीम खराब झालेल्या कांदा पिकाची पाहणी करणार आहे. 2 दिवसांपूर्वीच नाशिकच्या देवळा तालुक्यात तणनाशक फवारणीमुळे जवळपास 100 एकराहून अधिक क्षेत्रातील कांदा पीक पूर्णपणे खराब झालं होतं. शास्त्रज्ञ प्रत्यक्ष नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन आता या संपूर्ण प्रकाराची पाहणी करतायत. कोल्हापुरात मल्हारपेठ परिसरात गवा आढळून आलाय. गवा नागरी वस्तीत शिरल्यानं नागरिकांचा गोंधळ तर उडालाच, मात्र सोबतच भयांची गर्दीही झाली होती. गावात आलेल्या गव्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल झाले. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या हंगामी कर्मचाऱ्यानं पंढरपूरच्या यमाई तलावात उडी घेतली आहे. मित्रांसमोरच आत्महत्येचा प्रयत्न केलाय. रात्रीपासून शोध कार्य सुरू आहे, मात्र अजूनही त्याचा शोध लागला नाहीये. छत्रपती संभाजीनगर शहरातील एका व्यापाऱ्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याच्याकडून 15 लाख रुपये लुटणाऱ्या एका महिलेसह चौघांच्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सिटी चौक रंगार गल्लीत ट्रॅप लावून 24 वर्षांच्या महिलेला 20,000 रोख रकमेसह ताब्यात घेतलंय. तर या आरोपींकडून पोलिसांनी एक बंदूकही जप्त केली आहे. उल्हासनगरमध्ये आईबापानंच आपल्या पोटचा गोळा, तोही अवघ्या 6 दिवसांचा असताना त्याला विकायला काढलं. ज्याची मुकलीनं नीट डोळे उघडून सुद्धा बघितले नाही, त्या लेकराची किंमत 90,000 रुपये ठरवली. पण हा सौदा होण्याआधीच उलट्या काळजाच्या आईबापाला आणि खरेदी करणाऱ्या जोडप्याला पोलिसांनी अटक केली. सांगली पोलिसांनी विटा इथे कारवाई करत एमडी ड्रग्सच्या कारखान्याचा पर्दाफाश केलाय. या ठिकाणी तब्बल 29 कोटींचा एमडी ड्रग आढळून आलं होतं. या प्रकरणी अधिकचा तपास केला असता विटा इथल्या एमडी ड्रग्स प्रकरणात मुंबई आणि गुजरात कनेक्शन समोर आलं. एमडी ड्रग या ठिकाणी बनवण्यात येत होतं आणि हाच तो कारखाना आहे माऊली इंडस्ट्रीज म्हणून. हा काही दिवसापूर्वी कारखाना या ठिकाणी बंद पडला होता, मात्र आणि आता एक सविस्तर अशी बातमी पाहूया. यंदाचा महाकुंभ मेळा साधू संतांपेक्षा अगदी मॉडेल आणि सिने अभिनेत्रींमुळेच चर्चेत आलेला आहे. त्यात आणखी एक हवाई सुंदरीची आता भर पडली आहे. या हवाई सुंदरीनं थेट नोकरीवरती पाणी सोडत साध्वी होण्याचा निर्णय घेतलाय. कोण आहे ही हवाई सुंदरी? पाहूयात विशेष रिपोर्ट. हवाई सुंदरी होणार साध्वी. महाकुंभ मेळ्यात घेणार दीक्षा. लाखो रुपयाच्या पगाराच्या नोकरीचा करणार त्याग. एकशे 44 वर्षांनंतर येणारा महाकुंभ मेळावा हा सर्वार्थानं विलक्षण ठरतोय. या कुंभमेळ्यात मॉडेल हर्षा रिछारिया, बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि IIT बाबाची जोरदार चर्चा रंगली. आणि आता यामध्ये आणखीन एक भर पडलेली आहे, ती म्हणजे एका हवाई सुंदरीची. ममता कुलकर्णी नंतर आता डीजा शर्मा ही हवाई सुंदरी साध्वी होण्याची दीक्षा घेणार आहे. डीजा शर्मा ही MCOM झाली असून हवाई सुंदरी म्हणून तिला लाखोंचा पगार आहे.
मात्र या सर्वाचा त्याग करून तिनं थेट दीक्षा घेऊन साध्वी होण्याचा निर्णय घेतलाय. तिनं आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये काय लिहिलंय पाहूयात. मी लवकरच दीक्षा घेऊन संन्यास घेणार आहे. माझ्या आईच्या निधनानंतर माझ्या आयुष्यामध्ये काहीही उरलेलं नाही. आपण जितकं धार्मिक राहू आणि परमेश्वरावर श्रद्धा आणि विश्वास ठेवू तितकी मानसिक शांती मिळेल. तुम्ही तुमचं दुःख लोकांसमोर मांडाल तर ते कमी न होता वाढत जाईल आणि त्यामुळे देवाचं नाव घेत राहा. हवाई सुंदरी डिजा शर्मानं संन्यास घेण्याचा निर्णय इंस्टाग्रामवर जाहीर केल्यानंतर अनेकांनी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी अशा घोषणा केल्या जात असल्याचा आरोप करत टीका केली आहे. हवाई सुंदरी डिजा शर्मा ही साध्वी बनेल की नाही हे येणाऱ्या काळात कळेलच. परंतु नेम, फेम आणि गडगंज श्रीमंती असली तरीही मनःशांतीसाठी अध्यात्माच्या मार्गाला जात असल्याचे चित्र या महाकुंभ मेळ्यामध्ये दिसून येतंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.